तर आज जाणार आहोत दर्शनाला खेतवाडी गणपती दर्शन, उमरखाडी, डोंगरी. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत कुंभारवाड्याला. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा. धन्यवाद. सँडस रोड. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवडा मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज मित्रांनो चौथा दिवस आहे. तर आज चौथ्या दिवशी आपण पुन्हा एकदा गणपती दर्शनला जाणार आहोत. तर आज जाणार आहोत दर्शनाला खेतवाडी गणपती दर्शन, तसंच उमरखाडी, डोंगरी या बाप्पांचं पण दर्शन घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत कुंभारवाड्याला. तर मी हे काय चॉईस केलं रस्ता इकडनं, कारण की जर तुम्ही सँडस रोड स्टेशनला आलात तर तुम्हाला बाजूला 2 गणपती भेटतील. दर्शन करायला तुम्हाला इझी पडेल, कारण की डोंगरीचा राजा स्टेशनच्या बाजूलाच बसतो, सँडस रोड स्टेशनच्या बाजूला. आणि थोडंसं 5 मिनिटाच्या अंतरावर उमरखाडीचा राजा बसतो. त्याच्यानंतर तुम्ही जर इकडनं टॅक्सी पकडली सँडस रोड स्टेशनवरनं, तर तुम्ही डायरेक्ट गोल देऊळला जाल आणि बाजूला तुम्हाला कुंभारवाडा भेटेल. आणि कुंभारवाडाचं गणपती दर्शन करून तुम्ही डायरेक्ट खेतवाडीत जाऊ शकता आणि अशा प्रकारे तुमचं गणपती दर्शन होऊ शकतं. तर आता माझा रूट इकडनं असा आहे की मी इकडनं पहिले 2 गणपती करणार आहोत दर्शन, आणि त्याच्यानंतर मग आपण डायरेक्ट खेतवाडीत जाणार आहोत. खेतवाडीत गर्दी भरपूर असते, त्यामुळे आपण खेतवाडी पहिलं करणार आहोत, त्याच्यानंतर शेवटला कुंभारवाडा. तर चला पटकन जाऊया आणि कुठलाही उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि मागच्या गणपती बाप्पांचे जर दर्शनाचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर नक्की बघा. काल आपण JSB ला गेलो होतो, माटुंगा लेबर कॅम्प धारावी. तर व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर, तर नक्की बघा. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला मित्रांनो, आता आपण आहे डोंगरीच्या राजाच्या प्रवेशद्वारजवळ. आणि तुम्हाला डोंगरीचा राजा बघा, हे समोर सँडस रोड स्टेशन आहे. बरोबर 2 मिनिटाच्या अंतरावर डोंगरीचा राजा बसतो. आणि उमरखाडीला जायचं असेल तर ही एक लेफ्ट आहे, इकडून सरळ गेलात तर तुम्हाला उमरखाडीच्या राजाचं दर्शन भेटेल. चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि डोंगरीच्या राजाचं दर्शन घेऊया. चला मित्रांनो, आजच्या चौथ्या दिवसातलं पहिलं दर्शन झालेलं आहे डोंगरीच्या राजाचं. आता आपण चाललो उमरखाडीच्या राजाचं दर्शन घ्यायला. तर चला 5 मिनिटाच्या अंतरावर आहे फक्त, जास्त काही लांब नाही आहे. आणि मग तिथून जाणार आहोत खेतवाडीत. चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला मित्रांनो, फायनली आपण उमरखाडीच्या गल्लीत पोहोचलेलो आहे आणि समोर आपला उमरखाडीचा राजा आहे. चला जवळ जाऊन दर्शन घेऊया बाप्पांचं.
चला मित्रांनो, आता आपण उमरखाडीच्या राजाचं पण दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण निघतोय खेतवाडीत. तर खेतवाडीमध्ये सर्व गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया, 13च्या 13 गल्ल्या, आणि तिथून मग आपण कुंभारवाडीत जाऊया. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो, मी आता स्टेशनला गेलो होतो, सँडल्स रोड स्टेशनला. टॅक्सीचा वेट केला 5-10 मिनटं, पण पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. एकही टॅक्सी जायला तयार नाही आहे. टॅक्सीचे शेअरिंग आहे 12 रुपये. परंतु आता मी इकडनं चालत चाललो आहे, आपल्याकडे वेळ नाही आहे. तुम्हाला जेवढं लवकर दर्शन देता येईल तेवढं लवकर देण्याचा प्रयत्न करा. आता मी चालत चाललो आहे गोळदेऊळला, तिथून 5 मिनटाच्या वॉकिंगवर खेतवाडी आहे. तर चला आता खेतवाडीमध्येच भेटूया. तर चला मित्रांनो, आता फायनली आपण खेतवाडीमध्ये एंट्री केलेली आहे आणि आपण जसं खेतवाडीचे अपडेट देतो तसं आपण सुरुवात करणार आहे. खेतवाडीच्या विघ्नहर्त्यापासून सुरुवात करणार आहे ते मुंबईच्या आनंदपर्यंत. चला आता पहिला आपण खेतवाडीचा गणपती कव्हर करूया. खेतवाडीचा विघ्नहर्ता, खेतवाडीचा विघ्नहर्ता, खेतवाडी 2री-3री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. तर सुंदर असा खेतवाडीचा प्रवेशद्वार आहे, आपण पाहिलात. चला आतमध्ये जाऊया आणि खेतवाडीच्या विघ्नहर्त्याच्या बाप्पांचं दर्शन घेऊया. आता लाईन वगैरे काहीच नाही आहे इथे. चला आतमध्ये जाऊया, दुपारची वेळ आहे म्हणून लाईन नाही आहे. या ठिकाणी खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. या ठिकाणी महादेवाची मूर्ती आहे आणि इथे बघा असं डेकोरेशन केलेलं आहे. या ठिकाणी पण खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. आता समोर आपला गणपती बाप्पा आहे. चला आता खेतवाडीच्या पहिल्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि खूप जुनं मंडळ आहे. खेतवाडीतलं पहिलं जुनं मंडळ खेतवाडीचा विघ्नहर्ता. यंदाचं 89वं वर्ष आहे आणि आता आपण जाऊया दुसरीकडे, खेतवाडी 4थ्या गल्लीत. चला आता आपण आलोय खेतवाडी 4थी गल्ली, खेतवाडीचा राजा, इको फ्रेंडली खेतवाडीचा राजा. चला आतमध्ये जाऊया, बाप्पांचं दर्शन घेऊया. इथे नाही पाणी आहे आणि कमळची फुलं आहेत आणि इथे समोर आपला हत्ती आहे. असं इथे डेकोरेशन केलेलं आहे. आता आपण पाहिला खेतवाडी 4थी गल्ली, इको फ्रेंडली खेतवाडीचा राजा. आता त्याला पुढे जाऊया. खेतवाडी 5वी गल्ली, खेतवाडीचा गणाधीश, काही प्रकाश डिंगणकर प्रवेशद्वार. चला आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. खेतवाडीच्या गणाधीशचं पण दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण आलो खेतवाडी 2री क्रॉस लेन. खेतवाडीचा महाराजा, यंदा वर्ष 70वं वर्ष आहे आणि खूप छान असा प्रवेशद्वार केलेला आहे. तुम्ही बघू शकता 28 फुटाची मूर्ती आहे गणपती बाप्पांची. तर चला आतमध्ये जाऊया, आपण बाप्पांचं दर्शन घेऊया.
चला मित्रांनो, आता आपण होतो खेतवाडीच्या महाराजाला आणि आतमध्ये सुंदर असं चलचित्र होतं समुद्र मंथनचं. आणि आता आपण आलोय मुंबईच्या सम्राट खेतवाडी 6वी गल्ली. तर चला आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. पहिलं सुंदर असा प्रवेशद्वार बघूया. खूप छान असा प्रवेशद्वार केलेला आहे. खूप सुंदर असा प्रवेशद्वार केलेला आहे मुंबईचा सम्राट खेतवाडी 6वी गल्ली. तुम्ही बघू शकता मित्रांनो. चला आपण आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे स्क्रीन लावलेली आहे आणि स्क्रीनवर आपला मुंबईचा सम्राट आहे आणि आदित्यजी ठाकरे आलेले. चला आपण जाऊया आता आतमध्ये. मुंबईचा सम्राटचा हा विजय असो. खूप छान असं महल केलेलं आहे. खूप छान असा महल केलेला आहे. तुम्ही बघू शकता. दरवर्षी इथं भारी सजावट असते. डेकोरेशन खूप छान असतं मुंबईच्या सम्राटचं. चला मित्रांनो, आता आपण मुंबईच्या सम्राटचं पण दर्शन घेतलेलं आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेशन खेतवाडी 6वी गल्ली मुंबईचा सम्राट इथे केलेलं आहे. आणि तुम्ही नक्की या इथे. 10 दिवसामध्ये कधी पण येऊ शकता. खूप सुंदर डेकोरेशन आहे. डेकोरेशन पाहायचं असेल तर गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर खरंच तुम्हाला डेकोरेशन पाहायचं असेल 6व्या गल्लीत नक्की या. आता आपण जाऊया पुढे. चला. काय रे, चला जाऊया पुढे. मित्रांनो, आता आपण आलोय खेतवाडीचा सुखकर्ता खेतवाडी 3री क्रॉस लेन. आणि सुंदर असं इथे प्रवेशद्वार केलेलं आहे. 36 फूट उंच श्री विठ्ठल रुक्मिणीच्या रूपात श्रींची मूर्ती आहे. आणि आता आपण जाऊया आतमध्ये बाप्पांचं दर्शन घ्यायला. चला मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे 36 फूट उंच विठ्ठल रुक्मिणीच्या रूपात बाप्पांची मूर्ती आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. चला आता आपण दर्शन घेऊया. चला मित्रांनो, आता आपण होतो खेतवाडीचा सुखकर्ता. खेतवाडीचा सुखकर्ता आणि खूप सुंदर मूर्ती होती. 36 फूट उंच मूर्ती. आता आपण आलोय खेतवाडीचा लंबोदर. खेतवाडीच्या बाजूलाच आहे. आता आपण आलोय खेतवाडीचा लंबोदर खेतवाडी 4थी क्रॉस लेन. तर तुम्ही बघू शकता ऑपरेशन सिंदूर या आधारित थीम आहे. आणि आपण या बाप्पांचं आगमन कव्हर केलं होतं. 15 ऑगस्टला आगमन होतं. चला आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. आता तुम्ही बघू शकता समोर खेतवाडीचा लंबोदर आहे. खूप सुंदर आणि सुबक मूर्ती आहे. 28 फुटी खेतवाडीचा लंबोदर. ऑपरेशन सिंदूर असं डेकोरेशन आहे. यंदा ही पूजा मूर्ती आहे समोर. चला आता आपण खेतवाडीचा लंबोदरचं दर्शन घेतलं. ऑपरेशन सिंदूर या आधारित डेकोरेशन आहे. आणि गणपती बाप्पा पण खरंच खूप सुंदर आणि मस्त आहे. आणि हाईट पण काहीतरी 28 फूट आहे. हां, चला आता पुढे जाऊया. पुढे खेतवाडीचा मोरया याचं दर्शन घेऊया. चला. तुम्ही बघू शकता मित्रांनो, खेतवाडी 7वी गल्ली खेतवाडीचा मोरया. खूप सुंदर असा प्रवेशद्वार आहे. आणि यंदाचं 76 म्हणजे 76 वर्ष आहे. आणि आगमन आपण कव्हर केलं होतं 17 तारखेला, 17 ऑगस्टला. चला आता आतमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊया. चला.
पण खेतवाडीचा मोरया इकडनं आपल्याला आतमध्ये जायचंय. चला आतमध्ये जाऊया. यावर्षी बघू शकता तुम्ही किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. आतमध्ये तिरुपती बालाजीची थीम आहे यावर्षी. तिरुपती बालाजीच्या रूपात आहे आपला गणपती बाप्पा. मित्रांनो आता आपण होतो खेतवाडी 7व्या गल्लीत. खेतवाडीचा मोरया याचंही आपण दर्शन घेतलेलं आहे. आता आपण चाललोय खंबाटा लेन, खेतवाडीचा राजा याचं आगमन आपण कव्हर केलं होतं. तर चला आता आपण मंडपात जाऊन दर्शन घेऊया. चला. खेतवाडीचा राजाचा तुम्ही प्रवेशद्वार बघू शकता किती सुंदर बांधलेलं आहे आणि या ठिकाणी लाईन पण लागलेली आहे भक्तांची दर्शनासाठी. तर चला आता आपण जाऊया आतमध्ये आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. चला. आतमध्ये पण खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता आतमध्ये पण खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. आता आपल्याला जायचं आतमध्ये. चला. चला आता आपण खंबाटा लेन खेतवाडीचा राजाचं पण दर्शन घेतलेलं आहे. आता आपण जाऊया खेतवाडीचा महागणपती, खेतवाडी 8वी गल्ली. चला. तर आता मित्रांनो आपण बघतोय खेतवाडीचा महागणपतीचा प्रवेशद्वार. खूप सुंदर असं पाय बनवलंय. इथं ऑपरेशन सिंदूर आणि इथे मावळा उभा आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. तुम्ही बघू शकता तोफ आहे आणि इथे आपले मावळे आहेत. तर आतमध्ये आपण आता दर्शन घेऊया बाप्पांचं. खूप सुंदर आणि सुबक मूर्ती आहे बघा. आता आपण खेतवाडीचा महागणपतीचं दर्शन घेतलं आणि आतमध्ये खूप सुंदर मूर्ती होती मावळ्याच्या रूपात. आणि आता आपण चाललोय इको फ्रेंडली गणेश मूर्ती बाळगोपाळाचा राजा. इथे समोर एक मूर्ती आहे. चला आपण इकडे जाऊया. ही बिल्डिंगची मूर्ती आहे, बिल्डिंगमधली मूर्ती आहे इमारतीची. तर मित्रांनो आता आपण आलोय खेतवाडीचा चिंतामणी, खेतवाडी 9वी गल्ली. यंदाचं 75वं वर्ष आहे आणि खूप सुंदर असा प्रवेशद्वार केलेला आहे मोठा. तर तुम्ही प्रवेशद्वार बघू शकता. अमृत महोत्सवी वर्ष आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया बाप्पांचं. आपण आगमन कव्हर केलं होतं बाप्पांचं. आता फक्त दर्शन घ्यायचं बाकी आहे. चला. मित्रांनो आता आपण पाहिला खेतवाडीचा चिंतामणी. यंदाचं 75वं वर्ष आहे, अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि खूप सुंदर मूर्ती आहे. चला आता आपण आतमध्ये पाहिली. चला आता आपण ओम तांडव मित्रमंडळ पाहूया जी केपी आर्ट्सने बनवलेली खूप सुंदर मूर्ती आहे. चला समोर जाऊया आता. इथे तुम्ही बघू शकता आपण आता आलो ओम तांडव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. तर हा आतमध्ये आता एंट्री करायची आपल्याला. चला. चला मित्रांनो आता आपण आलो ओम तांडव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आपण आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. ओम तांडव. चला.
तर आता आपण बघू शकतो समोरच ओम तांडव आहे आणि या साईडला खेतवाडीचा युवराज बसतो आणि आता खेतवाडीच्या युवराजचा तुम्ही प्रवेशद्वार बघू शकता, खूप सुंदर बनवलेला आहे तिरुपती बालाजीच्या रूपात। आणि आता आपण आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया। चला मित्रांनो, आता आतमध्ये एंट्री केलेली आहे। ते ना 1 इंचाची मूर्ती आहे, तिथे आपण शूट करणार। वाव, चला मित्रांनो, आता आपण इकडचे 2 गणपती पाहिले, एक ओम तांडव आणि दुसरा खेतवाडीचा युवराज। आता आपण जाणार आहोत बाप्पा खेतवाडी 10वी गल्ली। चला चला आतमध्ये जाऊया। मित्रांनो, आता आपण खेतवाडी 10वी गल्ली बाप्पा खेतवाडीचा गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे। आता फक्त खेतवाडीमध्ये 3 गणपती बाप्पांचं दर्शन राहिलं आहे। एक मुंबईचा महाराजा, खेतवाडी 11वी गल्ली, त्याच्यानंतर खेतवाडीचा गणराज, खेतवाडी 12वी गल्ली आणि त्याच्यानंतर मुंबईचा आनंद, खेतवाडी 13वी गल्ली। या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया। तर त्याला आता मी थोडंसं लिंबू सोडा घेतो, एनर्जेटिक। आपला लिंबू सोडा पण आलेला आहे। मुंबईच्या महाराजाच्या आपण प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहे। चला आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया। खेतवाडी 11वी गल्ली, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मुंबईचा महाराजा। महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती, खेतवाडीचा महाराजा, मुंबईचा महाराजा। या ठिकाणी फुलांची डिझाईन केलेली आहे। इथे आपले गणपती बाप्पा। तर चला मित्रांनो, आता पावसाला पण परत सुरुवात झालेली आहे। लगातार 30 दिवस पाऊस पडतोय। काल पण आपण तिथं शूट केला होता आणि आज पण पाऊस सुरुवात झालेली आहे। आता मी मुंबईचा महाराजा पाहिला, खेतवाडी 11वी गल्ली। चला आता आपण जाऊया।
खेतवाडीचा गणराज, खेतवाडी 12वी गल्ली. बघा जोरात पाऊस सुरू झालेला आहे. चला आतमध्ये जाऊया. चला आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे. तुम्ही बघू शकता इकडे समोर आपण चाललो आहे आता. सो आतमध्ये जाऊया. आतमध्ये डेकोरेशन खूप छान असतं 12वी गल्लीचं. तर आतमध्ये जाऊया जरा आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. मित्रांनो आता फायनली आपलं खेतवाडी 12वी गल्ली म्हणजे खेतवाडीचा गणराज दर्शन झालेलं आहे. आणि आता आपण चाललो आहे एक शेवटची गल्ली राहिली आहे खेतवाडीचा 13वी गल्ली. तर मुंबईचा अनंत याचं आपण आता दर्शन घेणार आहोत. चला आगमन आपण कवर केलं होतं आणि खूप सुंदर असं रिस्पॉन्स भेटलेला. आपली रील पण चांगली व्हायरल झाली होती मुंबई अनंतची. महादेवाच्या रूपात गणपती बाप्पा आहे. तर चला आपण जाऊया आतमध्ये दर्शन घेऊया. आता आपण मुंबईचा अनंत या प्रवेशद्वारजवळ आहे आणि खूप मोठा प्रवेशद्वार बांधलेला आहे. तुम्ही बघू शकता आता मित्रांनो वरती महादेवाची मूर्ती आहे. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. चला बघू शकता मित्रांनो खेतवाडी 13वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुंबईचा अनंत. चला आतमध्ये जाऊया आता. तर चला मित्रांनो आता आपलं खेतवाडीतलं सर्व गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे कुंभारवाड्यात. इकडनं कुंभारवाड्यात जाऊया आणि कुंभारवाडा झाल्याच्या नंतर मग आपण डायरेक्ट ब्लॉग एंड करूया. आता आपण होतो खेतवाडी 13वी गल्ली मुंबईचा अनंत. चला मित्रांनो खेतवाडीचं गणपती बाप्पांचं दर्शन झाल्याच्या नंतर आपण आहे ना आता खेतवाडीच्या गल्लीतून बाहेर पडलो आहे आणि इथं समोर आहे ना इथं खेतवाडीचा बरोबर गल्लीच्या समोर तिथे कुंभारवाड्याचा सुखकर्ता बसतो. तर आपण आहे ना सुखकर्ताचं दर्शन घेऊया. चला कुंभारवाड्याचा सुखकर्ताचं दर्शन घेऊया. आता कुंभारवाड्याच्या गल्ल्या चालू होतील इकडनं. आपण कुंभारवाड्याच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. चला एवढा मोठा मंडप जो दिसतोय तुम्हाला कुंभारवाड्याचा सुखकर्ता आहे. तर आतमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊया. चला हो इथं लिहिलं कुंभारवाड्याचा सुखकर्ता 5वा कुंभारवाडा गणेशोत्सव मंडळ कुंभारवाड्याचा सुखकर्ता. आपण होतो तर आता आपण होतो 5वा कुंभारवाड्यात
कुंभारवाड्याचा सुखकर्त्याचं दर्शन घेतल्याच्या नंतर आता आपण 4थ्या कुंभारवाड्याच्या गल्लीत आलो आहे आणि इथे बसतो कुंभारवाड्याचा विघ्नहर्ता. सो चला आपण कुंभारवाड्याचा विघ्नहर्त्याचं दर्शन घेऊ. तर आता आपण कुंभारवाड्याचे 2 गणपती केल्याच्या नंतर आता आपण आलो आहे कुंभारवाडा 3रा कुंभारवाडा. चला आता आपण जाऊया दर्शन घेऊया कुंभारवाड्याचा गणराज. तुम्ही मागे बघू शकता आई तुळजाभवानीची प्रभावळे आणि आपला लाडका कुंभारवाड्याचा गणराज. तर आता आपण आलो आहे श्री दुर्गादेवी व डक्कन रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कुंभारवाड्याचा महाराजा. तर सुंदर असं प्रवेशद्वार केलेलं आहे आणि आता आपण जाऊया तर आता आपण जाऊया दर्शनाला. चला. तर आता आपण कुंभारवाड्याचा महाराजाचं दर्शन घेतल्याच्यानंतर बरोबर बाजूच्या गल्लीमध्ये कुंभारवाड्याचा राजा बसतो. आता आपण कुंभारवाड्याचा राजाचं दर्शन घेऊया. चला. तर आता आपले कुंभारवाड्याचे सर्व गणपती बाप्पांचे पण दर्शन झालेले आहे. आता आपण गोळ देऊळला निघतोय. तर इकडे समोर एक गोळ देऊळचा राजा आहे, त्याचं पण आपण दर्शन घेऊया. चला. गोळ देऊळचा राजा. चला आतमध्ये जाऊया, बाप्पांचं दर्शन घेऊया. वाव, जवळ जाऊन दर्शन घेऊया. चला. मोरया मंगलमूर्ती. चला मित्रांनो, पहिला कुंभारवाडा गोळदेऊळचा राजा याचं पण दर्शन झालेलं आहे आणि मंडळाने सन्मान केला, त्याबद्दल मंडळाचे आभार मनापासून. आता समोर एक गणपती बसतो, इको फ्रेंडली कुठला तरी गणपती. आता बघूया, मंडळाचं नाव नाही मला. त्याला पुढे जवळ जाऊनच बघूया. तिकडे बसतो दक्षिण मुंबईचा माझा गणपती. टिश्यू पेपरची भव्य मूर्ती आहे. दक्षिण मुंबईचा माझा गणपती. चला.
तर आता तुम्ही दक्षिण मुंबईचा माझा गणपती पाहिला, त्याचं दर्शन घेतलं असेल आणि बरोबर त्याच्या मागे एक गणपती बसतो, तो आहे पहिली सुतार गल्ली मुंबईचा बाप्पा राजा. तर चला आता आपण बाप्पा राजाचं दर्शन घेऊया. आणि माझ्या समोरच आता तुम्हाला भव्य दिव्य प्रवेशद्वार दिसत असेल. चला आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. तर चला मित्रांनो, आता आपण सुतारगल्ली पहिली सुतारगल्ली बाप्पा राजाचं दर्शन घेतलं आणि आता आपल्याला एक फक्त शेवटचा गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे. मग आपण ब्लॉग एंड करून टाकू. एक आहे शेवटचा गणपती, तो लादी बाजारचा लंबोदर, तो गोळदेऊच्या बाजूलाच बसतो. तर जाता जाता आपण त्या गणपतीचं दर्शन घेऊया आणि मग ब्लॉग एंड करूया. चला. तर चला मग मित्रांनो, आजचा आपण ब्लॉग येथेच एंड करतोय. आणि आज आपण भरपूर गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. स्टार्टिंग केली होती सँडल्स रोडपासून, जिथून आपल्याला डोंगरीचा राजाचं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर मग उमरखाडीचा राजाचं दर्शन केलं आणि त्याच्यानंतर मग आपण खेतवाडीतले सर्व गणपती बाप्पांचे दर्शन घेतले आणि त्याच्यानंतर कुंभारवाड्यामधले पण सर्व गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. त्यानंतर गोळदेऊळ, दक्षिण मुंबईचा माझा महागणपती, बाप्पा राजा, पहिली सुतार गल्ली, त्यानंतर मित्रांनो लादी बाजारचा लंबोदर आपण पाहिला शेवटला. आणि हा दर्शनचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. हा 4थ्या दिवसाचा दर्शनाचा ब्लॉग होता, मुंबई गणपती दर्शन. तो भेटूया पुन्हा एकदा दुसऱ्या ब्लॉगमध्ये, दुसऱ्या गणपती दर्शनाच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.